चाळीसगाव तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांनी डोकेवर काढले असून निहुंबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दहिवद गावात एकाच रात्री 2 ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आला आहे। दहिवद येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि तिजोरी फोडून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न केला। याचवेळी अज्ञात चोरट्यांनी बँकेतील सीपीयू देखील चोरून नेले आहे। तसेच गावातील एका ग्राहक सेवा केंद्रालाही चोरट्यांनी लक्ष्य करत रोकड लंपास केली आहे। एकाच रात्री 2 ठिकाणी झालेल्या या धाडसी चोऱ्यांमुळे आणि वारंवार घडणाऱ्या चोरींच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आम्हाला सकाळी माहिती मिळाल्याप्रमाणे आम्ही सकाळी बँकेत आलो, बघितल्यावर दोघं कुलूप आमचे तोडलेले होते। नंतर तिजोरीचा तोडण्याचा प्रयत्न केला होता, पण पैशांचं काही नुकसान आमचं झालेलं नाही। फक्त त्यांनी आमच्या कॉम्प्युटरचा सीपीयू चोरून नेला आहे आणि वायरी तोडून वगैरे ठेवलेलं आहे। सर आपलं शोधणं गौरव वसंतराव चौधरी। मी दहिवद येथील ज्ञानेश्वर महाले, माझा एसबीआय ग्राहक सेवा केंद्र व श्री ऑनलाईन सर्व्हिसेस असून 23 तारखेला रात्री सुमारे 1:15 वाजता चोरट्यांनी माझा ग्राहक सेवा केंद्र फोडला व 15 ते 20 हजार रुपये अनामत रक्कम चोरीस नेली। माझ्या एसबीआय ग्राहक सेवा केंद्रामध्ये 2 नंबरच्या ड्रॉवरला कॅश होती 15 ते 20 हजार रुपये। त्यांनी ड्रॉवरचे लॉक तोडून ड्रॉवर फोडून ती रक्कम काढून या ठिकाणाहून पळ काढला। 3 लोक होते, मोटरसायकलीवर आलेले होते, माझ्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे। या बाबतीत मी निहुंबारे पोलीस स्टेशनला कळवले आहे। पोलीस साहेब PSI साहेब प्रत्यक्षात पाहणी करून गेलेले आहेत।